नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही ऐकतोय प्राध्यापक व बा बोधे यांची मुरळी ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. वाठारात घडलेल्या प्रकाराचा राधीनं चांगलाच धसका घेतला. गाव सोडून बाहेर जागरणाला जायचं नाही. पाली गावात मिळतील तेवढीच जागरणं उरकायची. 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील पण व्याप नकोत. अगदी विश्वासातली माणसं आणि वारकऱ्यांचं गाव असेल तरच जायचं असं तिने मनाशी ठरवून टाकलं. स्वतःहून तिने स्वतःला विशिष्ट चाकोरीत गुंतवून घेतलं. मन मारून त्यातच आनंद शोधायला लागली. ती सकाळी लवकर उठायची. पोरगं नेहमी आईकडे असायचं. त्याचं उसाभर आईच बघायची. राधा आंघोळ आटोपून कपाळी भंडारा लावायची. बऱ्यापैकी पातळ नेसायची. केसाचा बुचडा बांधून डोक्यावरनं पदर घ्यायची. डोळ्यात कधी काजळ तर कधी सुरमा घालायची. अर्धा कोटमा भंडारा घ्यायची. राधा असं नाव कोरलेला तो पितळी कोटमा हातात घेऊन ती आईसोबत खंडेरायाच्या मंदिरात यायची. पहिल्याच दरवाजाच्या पाठीमागे असलेल्या दगडी चौथऱ्यावर बसायची. सावली गाठून भक्तगण हे राहायची. मंदिरात जाणाऱ्या किंवा देवदर्शन करून येणाऱ्या भक्ताला ती भंडारा लावायची. दादा मामा करून दक्षिणा टाका म्हणायची. पॅन्टवाला माणूस असला तर त्याला साहेब म्हणायची. भक्त खंडोबापेक्षा तिच्याच रूपाकडे बघत राहायचा. हसत हसत 4 आठाणे कोटम्यात टाकायचा. नाही म्हटलं तरी दिवसाला बसल्या जागी 10-20 रुपये मिळून जायचे. पोरगा आसपास खेळत राहायचं. आई लक्ष ठेवायची. ती बिचारी जवळच बसलेली असायची. राधा मुरळी बनली ती काही खुशीनं बनलेली नव्हती. आईने स्वतःची सोय व्हावी म्हणून तिला मुरळी केली. 12 वर्षाची राधी 16 वर्षाच्या पोरी इतकी उभार वाटायची. आई तिच्या बापाला म्हणायची, 2 वर्षात पोरगी उजवायला हवी. बाप हसायचा आणि पोरीचं कौतुक करायचा. पहिल्या 2 पोरी लग्न होऊन गेल्या होत्या. तिसरी घरात वाढत होती. एकदा घडू नये ते घडलं. राधीचा बाप साप चावून मेला. आईचं कपाळ पांढरं झालं. आहे तेवढी पोरगी लग्न होऊन गेली तर करायचं काय, जगायचं कसं? ह्या विचारानं तिच्या आईने तिला वयात यायच्या आतच खंडोबाशी लग्न करायला लावलं. थोरल्या बहिणी सुखरूप नांदायला गेल्या पण ही मात्र मुरळी होऊन देवळात अडकून पडली. साहजिकच जवळची माणसं दुरावली. ज्या दारात लग्नाचा मंडप उभा राहायचा तिथे वाघ्या मुरळ्यांनी गर्दी केली. पुजारी सन्मानानं आले. बकरं मारलं. चटाचट शिजायला लागलं. खंडोबाशी तिचं मानानं लग्न झालं. गळ्यात डोरल्याऐवजी भवानी मातेच्या 21 कवड्यांच्या माळा आल्या. हातात नवरदेवाचा हात पडला नाही. पडली ती रुमाल खवलेली घंटी आणि कोटमा. केळ लवावी तशी ती लवू लागली. पुठ्ठा हलवत नाचू लागली. सुरुवातीला वाईट वाटलं पण पुन्हा सगळं सवयीचं झालं. वाईट नजरा अंगावर पडल्या तरी घाबरेनाशी झाली. सगळं यौवनच बोथट झालं. लाज आबरू कोटम्याच्या भंडाऱ्यागत उधळली गेली. आहे त्या जीवनाशी ती समरस झाली. बदर आला त्या दिवशी ती आईच्या कुशीत लाज सांभाळत शिरली. खंडोबाच्या मंदिराबाहेर बसून कवडी कपाळाला लावून दीर्घायुष्य मागितलं. सुरुवातीला तिला हक्काचा ताफा असा भेटलाच नाही. येईल त्या निमंत्रणाचा ती आदर करायची. कुठल्याही ताफ्यात 5-10 रुपयांसाठी नाचायची. पण अनुभव वाईट यायचे. बघणारे लोक तर सोडा पण रोजचे साथीदार सुद्धा त्रास द्यायचे. जो तो तिच्याकडे कामवासनेच्या भावनेतनं बघायचा. जागरणाचं निमित्त करून तिच्या तारुण्यावर हल्ला करायला कितीतरी वाघे टपले होते. त्यांच्या वखवखलेल्या डोळ्यात वासनेची पिल्लं वळवळत होती. गावातले आणि परिसरातले बागायतदार तिच्या देखण्या रोपाच्या पायात जमीन द्यायला तयार होते. मुरळी ठेवून राहणारा माणूस शेवटी भिकेला लागतो हा तिथल्या भल्या भल्यांचा अनुभव होता. लग्न न करता मजा मारायला जो तो तयार होता. जिम्मेदारी न स्वीकारता तिला वापरायला प्रत्येकाची तयारी होती. तिच्याशी 5 मिनिटं बोलायला मिळालं तरी जो तो स्वतःला धन्य मानत होता. त्यातच तिला भेटला नामा.
एकेकाळचा प्राथमिक शिक्षक, पण भावाच्या खुनात तुरुंगात गेला आणि तब्बल 11 वर्षांनी परत आला. खुनी माणसाची बायको म्हणून घ्यायची लाज वाटणारी बायको माहेरी पळाली. नाना एकटा पडला आणि नेमकी त्याला राधी भेटली. राधीलाही आसरा हवाच होता. जेल भोगून आलेल्या नामाचा आपोआप गावभर दरारा निर्माण झाला होता. मनाला मनं जुळली. दोघांनी 4 पैसे गाठी बांधले. स्वतःच्या हिमतीवर नवीन ताफा उभारला. महिन्याला 1000-1200ची उलाढाल व्हायला लागली. एक पोरगा पोटी जन्मला आणि राधी वाढत्या संसारात रमून गेली. पोराच्या रूपानं खंडोबा पोटी आलाय असं समजून नव्या उत्साहानं जागरणात झुलायला लागली. सोबतच्या जोडीदारांना सांभाळून घ्यायला लागली. वाठारमध्ये घडलेल्या प्रकारानं मात्र ती दुखावली. मनात खोलवर झालेली जखम अस्वस्थ करायला लागली. वेटाळून राहणारी भीती संपेपर्यंत तरी बाहेरगावची जागरणं घ्यायची नाहीत असा तिने मनाशी निश्चय केला. नामालाही तो पटला. कमानी दरवाजाखालील दगडी चौथऱ्यावरती बसायला लागली. वाद वाढवण्यापेक्षा मनाचं दुःख मनालाच सांगायला लागली. सुभानराव वैतागला होता. पुण्यासारख्या शहरात राधीसारख्या अडाणी पोरींनी त्याला गुंगारा दिला होता. भंजाळल्यागत तो स्वतःवर चढपडत होता. चित्रपट चालू असताना लघवीचं निमित्त करून राधी सटकली होती आणि जिना उतरून रस्त्याला लागताच तिने रिक्षा गाठली होती. रिक्षानं सुसाट वेग घेतला होता. स्वारगेटला उभ्या असणाऱ्या सातारा गाडी ती भयभीतून चढली होती. तिचा शोध घेत सुभानराव जेव्हा स्वारगेटला आला तेव्हा राधी साताऱ्यात पोचली सुद्धा होती. जिभेवरची गोळी नशिबानं पळवावी तशी हातातली राधा पळाली होती. स्वतःच्या गाफीलपणाची त्याला चीड येत होती. खुबा मोडलेल्या वांडरासारखा तो चडपडत होता. दात ओठ खाऊन रक्त आटवत होता. दिसेल त्या दारूच्या दुकानात शिरत होता. पोटात जाणारी दारू तेवढ्यापुरतं समाधान देत होती. पायाचा टांगा झाला की डोकं विचाराच्या मुगळ्यांनी गजबजत होतं. वारूळ हरवलेला साप मोकळ्या वावरात टणक ढेकळावर थडथडत राहावा तसा तो आतल्या आत चडफडत होता. बांडगुळ घुसलेल्या फांदीसारखा आतून भिरडला होता. फिरून तळपायाचं धपाटं झालं तरी त्याला राधी काही सापडेना. मग तो भेलकंडत गाडीखान्यावर आला. फुटाणे चगळत बायका न्याहाळत राहिला. रस्त्यातले गाडे ओलांडत पुन्हा गुत्त्यात घुसला. एका दामात क्वार्टर मारून तो प्रभाकर लंचोममध्ये शिरला. मटण, चपाती आणि फ्राय मच्छी रगडली. बडीशेप चवीनं चघळली. काडीनं दाट टोकरीत बाहेर आला. वाहतुकीचा वेग अजूनही ओसरलेला नव्हता. रिक्षा करून स्टेशनवर जेव्हा सुभानराव पोचला तेव्हा त्याच्या मस्तकातल्या मेंदूचा डुक्कर झाला होता. एवढं कमावलेलं घाडदार शरीर पण तोल सावरत नव्हता. जबडा वाकडा करून आणि डोळे ताणून तो दिसेल ती वस्तू न्याहाळत होता. भेटलाच एखादा तिरसिंग हवालदार तर 2 थोबाडीत वाजवेल हे तो ओळखून होता म्हणून जमेल तसा तोल सावरत होता. खरं तर तो कमालीचा बत्थड बांधला होता. आता कोणालाही घाबरत नव्हता. कमरेच्या वस्त्रालाच हात घातला गेल्यामुळे तो तापला होता. बिनदिक्कतपणे हिंडत होता. ओठात चरस भरलेली चान्सलर सिगरेट होती. एक पेग रमची नशा देणारा तो काळा तुकडा त्याला जीवापेक्षाही प्यारा वाटत होता. साली खंडोबाची नाची गेली कुठं या काटेरी प्रश्नाचं उत्तर त्याला मिळत नव्हतं. राधीला शोधण्यात अपयशच येत होतं. तो प्रश्नांची बोचकी स्वतःवर फेकत होता आणि अनुत्तरित प्रश्नांनी रक्तबंबाळ होत होता. 1-2 नव्हे लागोपाठ 9 दिवस त्यांनी राधीला हक्कानं भोगलं होतं. तुम्ही माझ्याशी लग्न कराल असा रेशमी प्रश्न विचारत ती त्याच्या कुशीत शिरली होती. पण आता तो सगळा कल्पनेचा महाल काच महालागत ढासळला होता. भर दिवसा राधीनं त्याला आसमान दाखवलं होतं. त्याच्या अरबी वृत्तीनं मनसोक्त उधळपट्टी केली होती. आता त्याला त्याचा पश्चात्ताप होत होता. नाकात वाणी किडा शिरल्यासारखा हतबल झाला होता तो. पोलिसात तक्रार करून काही उपयोग नव्हता. आपणच सापळ्यात हात घालण्यासारखा तो प्रकार म्हणून तो गप्प झाला होता. सुभानराव बावळट होता अशातला भाग नव्हता. तसा तो बेरकी होता. ती पळून जाणार याचा त्याला रात्रीच अंदाज आला होता किंवा संशयसुद्धा आला होता असं म्हटलं तरी चालेल. मध्यरात्री ती दचकून ओरडली, झोपेत बडबडली. त्या आवाजानं तो जागा झाला. तेव्हा ती म्हणत होती, चुकलं देवा मल्हारी माफ कर. देवा मल्हारी मी तुझी दासी आहे. मल्हारी मी तुझ्या दारात जीव देईन.
अशी चळ लागल्यावानी फिरणार नाही मल्हारी, मला माफ कर. झोपेत ती रडत होती. सुभानरावानं बटन दाबलं, उजेड पडला. त्यांनी तिच्या अंगाला हात लावून बघितलं. तिचं केळीच्या सोटासारखं तकतकीत गोरं अंग घामानं न्हालं होतं. वादळात लिंबारा हेंदळावा तशी ती थरथरत होती. पदर जागेवर नव्हता. तिच्या भिवया गिर्रेबाज यौवनाला एक थरारथर रानस्पर्श घसटून गेल्यागत जाणवत होत्या. सुभानरावाच्या रानदांडग्या आक्रमक वृत्तीपुढे तिचं काही चालत नव्हतं. तो स्वतःही पीत होता, तिलाही सक्तीनं पाजत होता, मनासारखी भोगत होता. आतून कुलूप लावून किल्ली लपवून ठेवत होता. आपण केलेल्या खुनांच्या काल्पनिक गप्पा सांगून तिच्या पोटात भीती उत्पन्न करत होता. जखमी पाखरागत राधा मनात झुरत होती. नाजूक जागेवर रुतलेल्या दातांच्या खुणा अजूनही लसलसत होत्या. त्या लांडग्याच्या तावडीतून आपली सुटका होणं कठीण आहे हे ती ओळखून होती, तरी तिने धीर सोडला नव्हता. मन खचलं होतं पण हिंमत हारली नव्हती. उफाडा दाबला होता पण अन्याय चेतून उठला होता. इच्छा नसतानाही ती सुभानरावाशी झटत होती. पुरुषाच्या मर्दानी स्पर्शाला चटावलेलं बायकी मन काबूत राहत नव्हतं, पण तिचं मन तिला खात होतं. चौफेर बाजूनी घोरपडीगत पोखरत होतं. आमने सामने विरोध करावा तर हा माणूस गळा चावळेल आणि दुसऱ्या मजल्यावरनं खाली फेकेल ही धास्ती तिला वाटत होती. स्वतःच्या नशिबावर गरळ गाळण्याखेरीज त्या क्षणाला ती काहीच करू शकत नव्हती. गावाकडे एक रात्र त्यांनी दिलेला भयानक त्रास आठवला की तिच्या अंगावर शहारे येत होते. भीतीनं जीवाचा ससा होत होता आणि म्हणून त्याला संशय येईल असं ती वागत नव्हती. चित्रपटाच्या निमित्तानं तिने संधी साधली. अंदाज घेऊन ती भिंगरीगत भरारली. गोड बोलून सुभानरावचेच 100 रुपये लाटले. चांगली साडी मिळवली. ती साताऱ्यात पोचली तेव्हा रात्री 9 वाजायला आले होते. पालीला जाणारी एकही गाडी नव्हती. काशीळ फाट्यापासून एकटीला अंधारात जाणं शक्य नव्हतं. कशीतरी तिने रात्र साताऱ्यात काढली. दुसऱ्या दिवशी उंबरच गाठलं. मावशीजवळ दुपारपर्यंत थांबली. टेम्पो मिळताच निघाली. दिवस मावळाईच्या टिपणीला ती खंडोबाच्या देवळात पोचली. पालाईच्या पायरीवर डोकं आपटलं. आत गेली. देवामोरं थडाथडा मारून घेतलं. चूक कबूल केली. सुजलेल्या कपाळावर भंडारा फासला. डोळे टिपीत फिरली माघारी. तान्या पोरासारखं डोळं भरून आलं. दारात उभं राहून ती आत बघायला लागली. डाव्या हाताला पातळ नेसून बसलेली आणि कपाळी बाशिंग बांधलेली म्हाळसा आपल्या पितळी मुखड्यातनं तिच्याकडे बघत होती. ती पुन्हा आत गेली. गुडघे टेकून पदर पसरला. हात जोडले. मस्तक झुकवलं. देवाला अभय मागितलं आणि डोळे पुसले. आता तिला हलकं वाटायला लागलं. मनावरचं दडपण कुठल्या कुठे पळालं. देवाच्या दारात लाख हातांची शक्ती लाभली. आता या पवित्र देवळात आपल्याला कसलीही भीती नाही. जगातली कुठलीही वाईट शक्ती इथे पोचणार नाही ह्याची तिला जाणीव झाली. तशी ती टवटवीत झाली. नवा जोम नाविन्य देत संचारला. भीती संपली. मन डवरलं. अंग शहारलं. अग्नी दिव्यातनं बाहेर आल्यासारखं तिला वाटलं. खोचलेला पदर तिने काढला, डोक्यावर घेतला आणि तृप्त मनानं ती घराकडे वळली. आईच्या गळ्यात पडून विवाहित लेकीसारखी रडली. दोघीही मायलेकी तडक वाघ्याच्या घरी गेला. राधी मनातनं हाबकली होती. आईला पुन्हा पुन्हा विचारत होती, ते घेतीन का मला घरात? अगं न घ्यायला काय करतोय त्यो? नाही ग आई, तसं नाही. 9 दिवस झालं की मी बाहेर राहते. माणूस लय तापट डोक्याचं आहे. एखाद्या वक्ताला हाकलून बी द्यायचा. काय सांगावं त्याचं? त्याला नामा वाघ्या म्हणतात. हे बघ उगं काहीतरी टाळक्यात घेऊ नको. उलट रोज तुझी आठवण काढतोय तो. आणि पाणी पार सोडले आणि सारखं पेतंय बघ. गावात कोणाशी भांडण तांटा नाही ना? छा, एकटंच मनाला टोकरत राहते. आदल्या घरी मधल्या दारी भीतीवर बसून कारभार करी. अशातलाय बघ ना म्या. दोघी घराजवळ पोचल्या तेव्हा दार बंद होतं. नुसती कडी लावली होती. दोघी आत गेल्या. चहा करून प्यायल्या. 2 ओंजळी पीठ सापडलं. 4 भाकरी वाढवल्या. पिठलं गरगटलं. बसली नवऱ्याची वाट बघत. पोराला हुडकायला म्हातारी बाहेर पडली. नामानं सगळं समजून घेतलं. सगळं व्यवस्थित चाललं. बघता बघता 15 दिवस उलटले. एकदा कमानी दरवाजाखाली दगडी चौथऱ्यावर भिंतीला टेकून राधा बसली होती. घडलेली सगळी होलपट तिला आठवत होती. आत्तापर्यंतची धावपळ विसरता येण्यासारखी नव्हती. नुसत्या आठवणीनं दमछाक होत होती. आत्ताच सगळं घडल्यासारखं सगळं चित्र तिच्या मनात काहूर उठवत होतं.
सुटका झाल्यानं मन समाधानी होतं, पण नव्या चक्करमध्ये आपण फसणार नाही ना याची ती काळजी वाहत होती आणि त्यामुळे स्वतःला जपत होती. एक मोटरसायकल धडाडत आली आणि धूर सोडत देवळाच्या दर्शनी दरवाजाच्या आत घुसली. प्रसाद आणि भंडार खोबरं विकायला बसलेल्या बायाबापड्या ताट झाल्या. पोरं टोरं कावरी बावरी होऊन बघायला लागली. एक उंचा पोरा गोरा पान तरुण खाली उतरत हातातली मनी बॅग सावरत तडक नगरखान्याकडे बघत आत घुसला आणि कळसाकडे बघत उभा राहिला. राधीने त्याला पाठमोरा बघितला. तीही कोटमा सावरत ताट झाली. बसल्या बसल्या पुढे सरकली. 10-5 रुपयांना कापायला चांगलं गिराईक आहे हे तिने ओळखलं. जवळ तिची वाळलेली आई बसली होती. तिच्याकडे बघत हसली आणि पाठमोऱ्या पाहुण्याला मोठ्यानं म्हणाली, अहो पाहुणं भांडारा लावा ना मग आज जावा, देवाची मुरळी आहे मी. तो गरकन वळला. मूछवरचा हात गॉगलकडे गेला. ती भंडारा लावणार एवढ्यात त्यांनी गॉगल काढला. अरे तू राधा. हां. त्यांनी आपले मस्तवाल डोळे तिच्यावर रोखले तरी ती चरकली नाही का घाबरली नाही. मन मात्र दबून गेलं. पायाखाली दगडी फरशी फुटावी आणि आपण आत घुसावं असं तिला वाटायला लागलं. साऱ्या अंगाचा दगडी खांब झाला. संवेदना बोथटल्या. अगं का करती कशाला? तुला काय वाटलं मी फसलोय? ती फक्त डोळे रोखून बघत राहिली. काय बघती? लाव भांडारा. आज आयुष्यात पहिल्या दिवशी देवळात येतोय मी. तू माझी रांड असलीस तरी हिथं नाही, तिकडं बाहेर. इथं तू देवाची मुरळी आहे. लाव भांडारा लाव. आपलं दुखणं आपण बघू. मधी भांडाऱ्याचा कशाला हाल? राधी हादरली. आईच्या अंगाचा चिखल झाला. जवळच हातभर अंतरावर असलेली गांधारी मुरळी बावरली. राधीनं सारी भीड ओठाच्या टोकावर आणली, दाताखाली दाबली, भंडारा लावला. तशी त्यानं 5ची नोट तिच्या कोटम्यात टाकली. या 5.6 फुटाच्या पोलादी देहाला सुभानराव म्हणतात. अगं सटवे, मला फसवायला तुला 7 जन्म घ्यायला लागतील. चलतो आधी खंडोबाचं दर्शन घेतो, मग बघतो तुझ्याकडं. अहो पर बोलणं नाही पाहिजे. आधी गिराईक बघ. तो सरळ 18 खांबी मंडपात शिरला आणि सजावट बघत आत गाभाऱ्यात घुसला. ती आईला म्हणाली, आई जा आता, थांबू नका, पळ. नामेला म्हणावं वाठारचा मावाली आलाय, लगुलग कापड चढव, इकडे ये. म्हातारी उठली, तरातरा निघाली. पोरगं मागं लागलं तशी त्याच्या पाठीत धपका घालत तोंड हलवत गेली. राधी पहिल्यासारखी दगडी भिंतीला टेकून बसली. मनात खंडेरायाला हात जोडलं, दुप्पट शक्ती मागितली. चिमटीतल्या भंडाऱ्याची ही ठिणगी झाली. पोरगं पायरी चढून वर आलं. आपलं अंग खाजवत म्हणालं, थोरल्या आईला कुठं पाठवलं? गपके मोड द्या, तराळकी कशाला? अगं सांग की आहे. आता तुला काय झालं रडाय? जा तिकडं खेळ जा घोमटाजवळ. सारखं माकडावानी चिकटाय पाहिजे अंगाला. जरा तुटक खेळलं तर काय मरशीन का? हा. सुभानराव हसत बाहेर आला. भंडाऱ्यानं भरलेली बोटं तिथे दगडाला पुसत म्हणला, अगं त्या पोराला कशाला रागवती? त्यांनी काय केलं येडाबाई? दुसऱ्याच्या चौकशी करायचं काम नाही. करणार मी चौकशी? तू अजून हिथंच बसली वे. मला तर वाटलं होतं पळून गेली अशीन. पळून जायला मी काय कोणाची चोरी केली का? खून पाडला कोणाचा? अरे वा, नखरेतली धार अजून कायम आहे म्हणायची. मग तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं नावा खावता गाठला अशीन. तुला काय ग? देवाच्या नावाचं लायसन बांधायचं आणि मग तोंडाला लगाम घाला. नीट सरळ बोलायचं. देवाची मानाची मुरळी आहे मी. अरे असली मुरळी सुरळी करून चुलीत घालतो मी. कशाला मुस्काड नाची होती? अगं असलं 18-20 वर्षाचं पाणीदार नखरं मी लय घुमावल्यात. गतकाळे 10,000 रुपये घेऊन पाळली. वर मला शहाणपणा शिकवती. शपथ आहे माझी, आधी इथनं चालते वा. का तुझ्या काय बापाचं देऊळ आहे का मुरळेसने आंदन दिलं आहे सरकारने? तिरकं बोलायचं नाही, चालायला लागायचं. आधी पैसे टाक. बीज सारव म्हणलं तर कोणाडं किती? अरे मी म्हणतो आधी पैसे टाक. कसलं पैक? नि जायचं. असं बिनलाजीच्या माणसावानी बोलू नका. चटाप. लाज कोणाची काढती? अगं तुझ्यासारख्या 17 जागेत चाटावलेल्या मुरळ्या रुपयाला 12 भेटतात. मी बाई भोगायला 200 रुपये घेतो. काय समजली? 9 दिवस राजाच्या राणीगत सुख दिलंय. चांगलं 20 याळा 4,000 त्याचंच होत्यात. बाकीचा खर्च यागळा. लय झालं शहाणपणा. हे ज्ञान आईला जाऊन सांगा आपल्या. आईला अंगाव हात टाकाल तर रगत पिती फोडला खंडोबा.
आवाज वाढत चालला, त्याची माणसं जमत चालली. बाचाबाचीला उताला नामा कधीच येऊन टपकला होता. तो सगळं शांतपणे बघत अंदाज घेत होता. माणसं समजूत घालण्याचा प्रयत्न करत होती, पण वाठारकर मोहिते कोणालाही जुमानत नव्हता. तो ओरडतच होता, आईला ह्या पालतो यांना लाईत चावना धावती, सोडा तुम्ही, मीची डाळच नासून टाकतो, माझंच पातळ नेसून मला सांगता धावती वे. आता मात्र नामा चिडला. लंगर सावरत पुढे आला. ए मिल्ट्रीवालं, का उगा कातनीला आल्यावानी करताय, जावा की शान एकत घरी. ए वाघ आहे, रस्त्यातल्या शेणकोट्या एवढी किंमत तुझी, लय जीभ लांब व्हायची नाही. माझं काम झाल्याशिवाय मी काय जाणार नाही. कसलं र काम? अरे तू र करू नको. अरे जा, साहेब असलंच तर घरी, हिथं नाही. या पालीत हिला कोणी वाली नाही असं वाटलं वे तुला? अरे असं नका, मी नाही कोणाला विचारत, मी या राधीला न्यायला आलोय. ती नाही येणार. तू कोण सांगणार रे गाबडे? मी तुझ्या आईचा नावरा. माईला तुझे. सुभानराव उसळला, त्याच्या अंगाचा चिखल झाला. तो नामाच्या अंगावर मुठी आवळत झेपावला. हातातल्या पोलादी लंगराचा एकच वादडा नामानं कानशील गवसून लगावला. एवढा मोठा हाडात शिसा भरलेला सुभानराव, पण दणका वाजताच त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. आगबन देऊळ गरगरत उलटं सुलटं झालं. पुन्हा ताठ उभं राहिलं. फटका जिव्हारी लागल्यानं तो खालीच बसला. नामाच्या ताफ्यातल्या दोघा तिघांनी त्याला चांगला रगडला आणि ह्या गोंधळाचा फायदा घेत राधी कोटमा सांभाळत पळून गेली. तिच्या आईनं हे नातवाला उचललं, घराकडे पळवलं. गर्दी वाढली. दोघा तिघांनी मोहित्याचा शर्ट ओढला, सगळी बटणं तोडून टाकली. वरच्या खिशातल्या नोटासुद्धा कोणीतरी लांबवल्या. बॅग त्यांनी घट्ट धरली होती म्हणून वाचली, नाहीतर गर्दीत तीसुद्धा कोणीतरी लांबवलीच असती. 2 पोलीस दंडुके नाचवत आले. तशी गर्दी पांगली. माणसं देवाच्या दर्शनाला आल्यासारखी आत घुसली. सावरून उभ्या राहिलेला सुभानराव पोलिसांनी घेरला. उलटसुलट प्रश्न विचारून भंडावून सोडला. एकानं त्याची बॅग घेतली, दुसऱ्यानं त्याच्या दंडाला धरून चालवलं. लंगर पिशवीत घालून नामा कधीच पसार झाला होता. सुभानरावनं त्याला पाहिला होता. त्याच्या मर्दानी डोळ्यातनं तो निसटला नव्हता. पोलीस काय म्हणतात तिकडे त्याचं लक्ष नव्हतं. नामानं केलेला हल्ला त्याला डाचत होता. त्याच्या कट्टर मराठमोळ्या अहंकाराला डिवचत होता. कधी नव्हेत नामा चिडला होता. वेळ लागेल असं काहीतरी बरळत होता. राधी त्याचं डोकं मांडीवर घेऊन त्याला समजावत होती, पण तो ऐकत नव्हता. दारून गांजा टाकून पिल्यासारखा त्याचा तोल सुटला होता. विचित्र घास खाल्ल्यासारखा करत परत थुंकत होता. माझं ऐका तुम्ही, अहो मला समजून तर घ्या. तू हरामी द्याताळी, त्या सुभानरावाबरोबर खुशीनं यावार केला तू. अहो मला रायाची शपथ, माझं काय बी नाही चुकलं. मग काय माझं चुकलं वे? वाईट वाईट वाईट, बाईची जातच वाईट. यो नामालय सरळ आहे. राधे काय केलं तू हे? अहो खरंच मी तुम्हाला नाही फसवलं. त्यांनी माझ्यावर सक्ती केली, मला कोणाची धमकी दिली. माझ्या जागेवर तुम्ही असतं तर काय केलं असतं? मी नामा दायगुडे, माहिती ना तुला. मी त्याला रातचा डोबाळला असता. बोलणं सोपं आहे. ज्याचा हात फटीत घावतो ना त्याला दुखणं कळतं. वर थारोळ्यात बसून हेरीतलं मासं कोणी बी मोजल. उठा, उगी बरळू नका, जेवा. नाही तू फसवलंय मला तू. ठीक आहे, तुम्हीच यावा. उद्या दिस उगवायच्या आत तारळी जीव देऊन रिकामी होती मी. होऊन द्या तुमच्या मनाचं. काय तो रेडा असा सारखा येणार का? अहो ये ना का, पालीत घर बांधून रामानो. आपल्याला कोणाचं भी आहे का? देवाच्या दारात बसून मी घास गाळते. कुठं वेठाचा कडी घालून मखमलीत नाही पडत मी. उठा, मुरळी म्हणजे पानपट्टीवाली तंबाखूची चिमट नाही कुणी भी यावी आणि मागून न्यावी. लय हुशार आहे तू. माझ्या परीस तुम्ही हुशार आहे, पण ही बाटली सुटत नाही तवर काही खरं नाही. का धीर टाकताय उगे? धीर नाही टाकत ग, पण काळजी वाटते ना. काय काळजी करू नका. काळीच पोलादवानी घट करायचं. गरिबांना कुठं घाबरून जमतोय? मी म्हणतो जेजूरला गेलो तर काय करणार तिथं जाऊन? काय म्हणजे? अगं घर बांधायचं, कष्ट करून राहायचं. जेजूर काय सज्जनांचा अड्डा वाटला का? कुठं बी जावा माणसं सारखीच. गाव तिथं टगे असं आहे ना. झाडाच्या पानागणिकी चू प्रत्येक गावात आहे. जिथं सगळे धनगर वागे, तुम्हाला कोण मिसळून घेतोय हो? नका घे ना. इथल्यासारखा याप तर नाही तिथं. तिथं निदान सुभानरावचा तारस तरी नाही व्हायचा. त्याला तेवढं भिवून भागतंय वे. तुम्ही नुसतं पिऊन जीवालाचा हल्ल कल्लोळ करू नका. असं रोज एक जण येईल आणि भ्या घालल.
प्रत्येकाच्या भ्यानं गाव सोडायचं म्हणलं तर एक दिवस त्या इटोबाच्या देवळात जीव द्यायला लागन. एवढा छानपणा तुला कुणी शिकवला? शिकवला त्या देवानं. उठा, पोरगा बागा न जेवता झोपलंय. कुठे हे काय उपाशी पडलंय? नामा उठला, धडपडत पोराजवळ गेला. रसवान्या दोंड्या, उठे बाळ माझ्या, उपाशी झोपू नाही बाबा. लाडो बायस का नाही माझा, उठ बाबा उठ. नका करू त्याची झोप मोड. आपसूक उठल, जेव्हा उठल तेव्हा चारीन मी दूध भाकरी. नक्की चारशेल ना? अहो जगाची काळजी करून मी एक दिवस मरीन तेव्हा कळल तुम्हाला. या बसा जेवायला. नामा भुवया उडवत जेवायला बसला. एक गुडघा उभा करून एक पाय त्यानं आडवा घातला आणि कुबड काढलं, जेवायला बसला. घास चवीनं चगळत म्हणाला, त्याचं काय आहे, मला वाटतं तू घर सोडूच नाही. का? अगं काय आता मधमाशी गट्टा गे मागं लागतात. मग काय करावं म्हणता? तू आपली बसून राहा घरात. अहो मग देवाला कशाला सोडलंय मला? घरात बसून गादीव झोपायचं माझ्या नशिबात असतं तर बहिणीवाणी लगीन होऊन मानानं नांदायला नसती का गेली म्या? महिन्याला 100 रुपयाची साडी फाडत राहिली असती. पण माझं नशीब खंडेरायाजवळ. त्याच्याशी ज्या दिवशी लगीन लागलं त्या दिवशी संपलं की हो सगळं. तिथंच जागायचं, तिथंच मारायचं. कोटम्यातला भंडारा ना आपण सारखंच की. बाहेरगावी मी नाही जाणार. गावातल्या जागणाराला आणि नाचायला कुणाचं भे आहे मला? नाही पण मला वाटतं ना कावा कावा भ्या. कसलं? हेच की आपलं गावटाग्यांचं. हे बघा आता ते सगळं मनातनं काढून टाका. देवाच्या नावानं जेव्हा गळ्यात कवडी बांधली तेव्हाच माझं इमान देवाच्या दारात पुरलंय. आता पळणं नाही आणि लोंबणं नाही. येईल तो दगड कपाळावर झेलत राहायचं. पुरुषापरात बाई इमान राखती हे ध्यानात ठेवा. खरं आहे तुझं, नुसतं खरं आहे म्हणू नका. सगळं पुरुष सारखंच. खंडोबा देव झाला म्हणून काय झालं? वागणूक पुरुषाचीच की. कोण म्हणतं? मी म्हणते. एकदा खंडोबासोबत त्याचा परदानजी घरी जेवाय आला. माणसं आपली सरळ, तिने दोघाला बी जेवायला वाढलं. खंडोबाला 4 पाळ्या तूप वाढलं, परदानजीला 2 पाळ्या. एवढीच घटना. खंडोबाला आला राग. एका पंक्तीत असा फरक का म्हणून देव चिडला. परदानजी पण देव चिडला. भरल्या ताटावरनं उठला, घोड्यावरनं बसून गेला निघून तारा तारा. एका धनगराच्या घरी 12 वर्ष राहिला. त्याची चाकरी केली. बानूसारखी सुंदर पोरगी बायको म्हणून घेऊन आला. आता मला सांगा, माणसाच्या टाळक्यात पळीभर तुपाचं निमित्त करून बानू आणली का नाही? तसं आम्ही तुला फसविल असं वाटतंय का? काय सांगावं तुम्हा पुरुषाचं? सांडाच्या वरतारा. 12 गावं तरसागत हिंडणार. रोज नवं घर, नव्या मुरळ्या, नवी माणसं. एखादा खेंगट काढायला आणून बसवाल एखादी टवळी मानव माझ्या. अगं देवाचं येगळं, आपलं येगळं. मी असं याडा बांगडा कोण बोलतंय आमच्यावर? हा असं सुरुवातीला वाटतं. डिंबडी घेऊन चौकात उभं राहा, पोरी बाळी बघत राहतात. सांगून ठेवते बाहेर जाताना विश्वासातली मुरळी न्या. उगा कोणी बी नेऊ नका थोडी ये ना कारण याप मागा लागायचा. अगं वय की बाया, नाही तर आपली शेती आहेच की. आणखीन एखादी बघा. हे तर मी आहेच. ताफ्यात कुर्तली बी मुरळी घ्या, पण घेताना 17 वेळा विचार करा. वय ग बाया, करतो की. आता तो भात कशाला ठेवलाय? खा की. तू कावा जेवायची? माझी नाकाव काळजी करू. रघुर रोसला आणि भीती बसला. पुरं झालं कौतिक. नामा फक्त हसला. जमवलेला वेडा चवीनं चघळत पडून राहिला. तीही शांतपणे जेवायला लागली. चुलीवरचा दिवा पिवळा जर्द उजेड फेकत जळत होता. पोरगा आत घोरत होता. खाली मान घालून शांतपणे जेवणाऱ्या राधीच्या रूपाचा कोण आणि कोण तो पडल्या पडल्या न्याहाळत होता. तिच्या नाजूक हालचालीत त्याला विश्वास जाणवत होता. आपल्या आईपेक्षा आपल्याला अधिक सांभाळणारी ही पोरगी जीव गेला तरी उलटणार नाही असं त्याचं मन त्याला सांगत होतं. आपल्यासारख्या फाटक्या माणसाला इतकी सुंदर रखेली लाभावी याचा त्याला अभिमान वाटत होता. तिच्या देहाच्या नाजूक कमानीत तो मग चिपाडासारखा पडून राहिला. मित्रांनो, हा दुसरा भाग इथेच संपला. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.